वेलकम टू श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 14 मध्ये आलेलो आहोत. तर या लेक्चरमध्ये काय करायचं बघा आपल्यासने, तर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट आपल्यासमोर दोन इमेज आहेत. एक मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट, या दोघांना आम्हाला काय करायचं आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर मायटोकॉन्ड्रियाचा रोल कुठं आहे, ज्यावेळी ॲरोबिक रिस्पायरेशन केले जातं आहे, सेल्युलर रिस्पायरेशनमध्ये ॲरोबिक रिस्पायरेशनमध्ये मायटोकॉन्ड्रियाची रिक्वायरमेंट आहे. प्लांट जे फोटोसिंथेसिस करते आहे, या फोटोसिंथेसिसमध्ये प्लांटच्या फोटोसिंथेसिस करताना क्लोरोप्लास्ट याची रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, तर सुरू करूया आपण. सेमी ॲटोनॉमस सेल ऑर्गनल्स, आपण काय म्हणतोय की जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस हा ॲटोनॉमस आहे. ॲटोनॉमस म्हणजे तो की स्वतःला जे काही इन्फॉर्मेशन पाहिजे ती टोटल इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आहे, तो दुसऱ्यावर डिपेंड नाही आहे. परंतु मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट हे सेमी ॲटोनॉमस आहे. याचा अर्थ 95% जे केमिकल आहे हे मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट स्वतः बनवू शकतात, पण 5%साठी ते न्यूक्लियसवर डिपेंड आहेत असं म्हणूया आपण थोडक्यात. ओके, सेमी ॲटोनॉमस सेल ऑर्गनल्स आर दोज सेल ऑर्गनल्स विच हॅव देअर ओन DNA, ज्यांच्याकडे स्वतःचा DNA आहे, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. दिस सेल ऑर्गनल्स आल्सो हॅव RNA 70S रायबोसोम. दिस सेल ऑर्गनल्स रिसेंबल म्हणजे इक्वल समान म्हणूया आपण, इक्वल समान रिसेंबल टू प्रोकॅरियोटिक. यांचं मत काय आहे बघा, की मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट हे प्रोकॅरियोटिक सेल समान आहेत. सो पॉप्युलरली कॉल्ड सेल विदिन सेल. हा सेल आहे आणि ह्या सेलच्या आत दुसरा सेल आहे असं म्हणूया, सेल विदिन सेल, सेल विदिन सेल असं मानलं जात आहे. यासाठी एक थेअरी प्रपोज केली होती, सिम्बायोटिक थेअरी. अल्टमान, सिम्पनर आणि मर्ग्युलिस या 3 सायंटिस्टने दिले होते. बघा काय दिसते बघा, की ह्याला समजून घ्यायचा प्रयत्न करूया आपण. तर बघा इंडो सिम्बायोसिस काय सांगितलं, बघा की आपल्याकडे स्टार्ट विथ 2 इंडिपेंडेंट बॅक्टेरिया नंबर 1, बॅक्टेरिया नंबर 2. 1 बॅक्टेरिया इंगल्फ, ह्या 2 नंबर बॅक्टेरियानं 1ला काय केलं, इंगल्फ केलं. आता काय होणार की ही जी बॅक्टेरिया बॉडीच्या आत राहिली, परंतु बोथ बॅक्टेरिया बेनिफिट, ही दोन्ही पण बेनिफिट होतं. नंतर काय झालं, काय झालं बघा, नंतर इंटरनल बॅक्टेरिया आर पास्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. ही मेन बॅक्टेरिया जसं डिवाईड झाली, त्याचबरोबर इंटरनल बॅक्टेरिया पण डिवाईड केली आणि त्यानंतर सेल विदिन सेल विथ इन सेल अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसायला लागलं. आणखी काय सांगू शकतो आपण, तर बघा क्लोरोप्लास्ट मायटोकॉन्ड्रिया सेम साईज ॲज अ प्रोकॅरियोटिक सेल आणि क्लोरोप्लास्ट यांची साईज एक आहे 4 to 10 मायक्रोमीटर. दे डिवायडेड सिम्पल डिफ्युजन नाही आहे, फ्युजन. म्हणजे समजा ही सेल आहे, ही सेल काय केली, पुढे डिवाईड करण्यासाठी काय केली बघा, पुढं झाली आणि असे 2 बनले, सिम्पल डिफ्युजन.
द फ्लूइड interior contain 70s रायबोझोम विच आर सिमिलर टू प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिकमध्ये 70s रायबोझोम आहे, त्याच पद्धतीने क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये 70s रायबोझोम आहे. ह्यामध्ये सुद्धा सिमिलॅरिटी दिसाल्या. काय सांगितले बघा की कंटेन सर्क्युलर DNA विदाउट हिस्टॉन प्रोटीन. प्रोकॅरियोटिकमध्ये जसा सर्क्युलर DNA त्याच पद्धतीनं की मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट यांच्यामध्ये सुद्धा सर्क्युलर DNA आम्हाला पाहायला मिळतो आहे. ओके, त्यानंतर काय सांगितलं आहे बघा, हे नॉट लिहू आपण, NOT नॉट इन्क्लोज्ड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन, की न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे जे प्रोकॅरियोटिक समान आहे. प्रोकॅरियोटिकमध्ये सुद्धा जो न्यूक्लियस आहे म्हणजे जो DNA आहे हे DNA ओपन आहे, एक्सपोज आहे, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट आहे. त्याच पद्धतीनं मायटोकॉन्ड्रियामध्ये क्लोरोप्लास्टमध्ये सेमच आहे. जीन आर सिमिलर टू प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिकचा जीन आहे त्याच पद्धतीनं आम्हाला पाहायला मिळणार. प्रोकॅरियोटिकमध्ये जो जीन आहे त्याच पद्धतीनं प्रोकॅरियोटिक व्हेरी डिफरंट फॉर्म. काय सांगितलं बघा, व्हेरी डिफरंट फॉर्म. मायटोकॉन्ड्रिया NCERT काय सांगते बघा आपण, मायटोकॉन्ड्रिया सिंगल मायटोकॉन्ड्रियन, मेनी असेल तर मायटोकॉन्ड्रिया. युजलेस स्पेशली स्टेन आर नॉट इझिली अंडर द मायक्रोस्कोप. तर विशेष प्रकारचं तुम्हाला स्टेन केलं तरच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार. कारण का की सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रियाचा इंडेक्स सेम आहे, रिफ्लेक्स इंडेक्स सेम असल्यामुळं तुम्हाला मायटोकॉन्ड्रियाला जर पाहायचं असेल तर तुमच्याकडे काय करायला पाहिजे, जेनस ग्रीननं स्टेन केलं पाहिजे तरच तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया दिसणार. द नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया पर सेल व्हेरिएबल डिपेंडिंग ऑन द फिजिओलॉजी अँड ॲक्टिव्हिटी, की प्रत्येक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया किती असणार त्याची संख्या ही वेगवेगळी असू शकते. ती सेल कोणत्या प्रकारचं काम करते त्याच्यावर अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल घेतलं की मी स्पर्म सेल घेतली, ह्युमन स्पर्म सेल घेतलं तर ही ॲक्टिव्ह सेल आहे आणि ह्यामध्ये काय आहे, मोर म्हणजे जास्त मायटोकॉन्ड्रिया पाहायला मिळणार. ओहम जे आहे हे मोटाईल नाही आहे तर याच्याकडे काय असणार, लेस, म्हणजे आपण काय म्हणू, आपण लेस या ठिकाणी पाहायला मिळणार मायटोकॉन्ड्रिया. ओके, डोळे खाली. ओके, नेक्स्ट घेऊ आपण द टर्म ऑफ शेप साईज आल्सो कन्सिडरेबल डिग्री व्हेरिएबल. तर काय दिले की मायटोकॉन्ड्रियाची जी शेप आहे, आकार आहे, त्यानंतर साईज आहे हे डिफरंट असू शकते. इन टिपिकल सॉसर म्हणजे कप बशी अशा प्रकारे बघा सॉसर असणार आहे. सॉसर शेप आहे किंवा सिलेंड्रिकल शेप. डायमीटर ऑफ 0.2 10 मायक्रोमीटर अँड लेंथ 1.0 4.1 मायक्रोमीटर. ईच मायटोकॉन्ड्रिया डबल लेअर मेम्ब्रेन आहे, ही आउटर असेल आणि आत काय असणार, इनर असेल. इनर म्हणूया डबल लेअर मेम्ब्रेन. ईच मायटोकॉन्ड्रिया डबल लेअर मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर विथ आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन डिवायडिंग लुमेन डिस्टिंक्टली टू ॲक्वस म्हणजे वॉटर, ॲक्वस कंपार्टमेंट दॅट इज आउटर कंपार्टमेंट अँड इनर कंपार्टमेंट. बघूया आपल्याला काढता येते का, बघा इमेज आहे का.
तर आपल्याला काय करायचं आहे, ही इमेजला समजून घ्यायचं आहे. काय दिसतंय बघा, लेबलिंगला विचारली जाणार आहे. तर काय दिसायलं बघा आमच्याकडं, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन आणि यांच्यामध्ये जी स्पेस आहे इंटर मेम्ब्रेन स्पेस. आत काय आहे, फ्लूइड आहे, त्याला मॅट्रिक्स, सायटोप्लाझम म्हणायचं नाही, याला काय म्हणायचं, मॅट्रिक्स. आणि आत काही उभार पाहायला मिळतात, त्याला सिस्ट्रीज किंवा क्रिस्टा म्हणूया आपण, क्रिस्टा. काय म्हणा, क्रिस्टा शब्द वापरला. इनर मेम्ब्रेन, द इनर कंपार्टमेंट फिल डेन्सी होमोजिनियस सबस्टन्स कॉल्ड मॅट्रिक्स. आज जे फ्लूइड आहे आपण सायटोप्लाझम म्हणतोय, पण सायटोप्लाझम न म्हणता त्याला काय म्हणायचं आहे, मॅट्रिक्स. आउटर मेम्ब्रेन फॉर्म कंटिन्युअस लिमिटिंग बॉडी ऑफ सेल ऑर्गनल्स. इनर मेम्ब्रेन फॉर्म नंबर ऑफ इनफोल्डिंग कॉल्ड क्रिस्टा towards the matrix. Cristae increase surface area. The two membrane have their own specific enzyme associated with mitochondrial function. 2 मिनटं बघूया आपण हे काय चाललंय. तर आपल्याला आपल्याकडे इमेज नाही आहे, तर ठीक आहे, इमेजच नाही आपल्याकडे. तर आपल्याला काय काढायचं आहे बघा, एक इमेज काढायचा प्रयत्न करायचा होता आपल्यासने. कुठं जागा आहे बघूया, नाही इथे तर नाहीच आहे. इथं आहे वाटतं. चला ठीक आहे, असं करूया आपण. तर काय दिलं बघा की प्रयत्न करूया आपण काढायला. याला इकडे घेऊया आपण. काय आलं बघा की मायटोकॉन्ड्रिया आपण काढायचा प्रयत्न करूया. एक मायटोकॉन्ड्रिया काढायचा प्रयत्न करूया. ही बाहेरची मेम्ब्रेन आहे, याला म्हणूया आउटर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन. आत जी मेम्ब्रेन आहे त्याला फोल्डिंग आहे, अशी फोल्डिंग आहे, ह्याला म्हणूया आपण इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन. आता काय आलं की ह्या दोघांच्या मध्ये जी स्पेस आहे, ह्या दोघांच्या मध्ये ही स्पेस आहे बघा, ही दिसायला काय, ह्या स्पेसला म्हणतो आपण आउटर चेंबर, म्हणजे आपण आउटर कंपार्टमेंट किंवा चेंबर. त्यानंतर तुम्हाला आज जे स्पेस दिसायला बघा इथं, जर तुम्ही बघितला इथं, हे जो आहे इनर इनर कंपार्टमेंट किंवा चेंबर. चेंबर याचा अर्थ काय आले बघा की आउटर आणि इनर, ह्या जो आउटर चेंबर आहे ह्याला काही वेळा पेरी मायटोकॉन्ट्रियल स्पेस म्हटलं जाते. पेरी मायटोकॉन्ट्रियल स्पेस. आणि यामुळं काय होतं की आउटर कंपार्टमेंटमध्ये जे केमिकल जे आहेत हे वेगळे राहतात. हे केमिकल वेगळे आहेत. समजा काय करूया आपण, हे केमिकल वेगळं असणार इथं, हे सगळं आउटरमध्ये केमिकल. इनरमध्ये जे केमिकल आहेत ते तुम्हाला डिफरंट दिसणार आहेत. हे आपण म्हणूया. ओके. आणि हेच सांगाल तर बघा इथं, आलं का लक्षात. Mitochondria are the site for aerobic respiration. They produce cellular energy in form of ATP. Hence they called the powerhouse of cell. Mitochondria मध्ये ATP बनले जाते, एडेनोसिन ट्रायफॉस्फेट, म्हणून याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं जाते. DNA molecule बघा, matrix also process single circular DNA, few RNA molecule,
70s रायबोझोम अँड कंपोनंट रिक्वायर्ड टू सिंथेसिस प्रोटीन. इतकं तुम्हाला मॅट्रिक्समध्ये पाहायला मिळते. त्यानंतर मायटोकॉन्ट्रिया जे डिवायडेड बाय फ्युजन, मायटोकॉन्ट्रिया नॉट प्रोड्यूस डी नोव्हो, डी नोव्हो आपोआप बनत नाही आहे. तर परत ते शब्द आलेत बघा, काय गेले बघा. मायटोकॉन्ट्रिया काय म्हटलं बघा, मायटोकॉन्ट्रियाला काय म्हणतो आपण, पॉवर हाऊस ऑफ सेल, पॉवर हाऊस ऑफ सेल. मेटाबॉलिझम आउटर अँड इनर, क्रिस्टी फाउंड इन इनर, इनरमध्ये क्रिस्टी फाउंड आहे. प्लांट आणि ॲनिमलमध्ये बोथमध्ये आम्हाला पाहायला मिळणार मायटोकॉन्ट्रिया. तर मायटोकॉन्ट्रिया वॉज फर्स्ट ऑब्झर्व कोलिकर इन स्ट्रेटेड मसेल इन्सेक्टच्या थाईज म्हणजे मांडी, जे स्ट्रेटेड मसल आहे यामध्ये प्रथम ऑब्झर्व केले, निरीक्षण केले किंवा पाहिले. बट क्रेडिट गोज टू फ्लेमिंग अँड अल्टमान, पण याचं श्रेय जे आहे फ्लेमिंग आणि अल्टमानला मिळतं आहे. फ्लेमिंगनं मायटोकॉन्ट्रियाला शब्द वापरला फिला, अल्टमाननं म्हटलं बायोप्लास्ट आणि कोलिकर कॉल्ड सार्कोझोम. बेंडा प्रपोज्ड टर्म मायटोकॉन्ट्रिया. काही वेळा प्रश्न विचारतील टर्म मायटोकॉन्ट्रिया कोण दिलं, तर तुम्हाला आन्सर करायचा आहे बेंडा. थोडंसं बघा, तर दिले एक सायंटिस्ट आहे म्यूज, काय दिलं बघा, म्यूवी वॉज फर्स्ट सायंटिस्ट हू ऑब्झर्व मायटोकॉन्ट्रिया इन प्लांट इन द लिप ऑफ निमोफायसी. मायटोकॉन्ट्रिया फर्स्ट टाइम आयसोलेटेड म्हणजे बाहेर काढणे, काय ना आयसोलेटेड बाहेर काढणे. तर कोण केलं बघा, बेन्सली अँड हॉरर. त्यानंतर मिकेल आणि किंगबर्ग फर्स्ट टाइम डेमॉन्स्ट्रेटेड रोल ऑफ मायटोकॉन्ट्रिया इन रिस्पायरेशनमध्ये मायटोकॉन्ट्रियाचा रोल आहे हे कोण सांगितलं, मिकेल अँड किंगबर्ग. ओके, चला ठीक आहे. तर काय केलं जातं आहे, मायटोकॉन्ट्रियामध्ये जो DNA आहे त्याला एम्प्टी DNA म्हटलं जातं आहे. मायटोकॉन्ट्रियाचा जो DNA आहे त्याला म्हटलं ते एम्प्टी DNA, डिस्कवर्ड बाय नासा. ह्युमन मायटोकॉन्ट्रिया DNA सिक्वेन्स 16,569 बेस पेयर. मायटोकॉन्ट्रिया कॉल्ड कोंड्रियोझोम, कोंड्रोमिट, फिमा वर्मिसाइड अँड प्लास्टोकोंड्रिया. त्यानंतर मायटोकॉन्ट्रियाचा नंबर कशी व्हेरी आहे बघा. एक जे अलगे आहे मायक्रोस्टेरा. देअर इज वन मायटोकॉन्ट्रिया इन सेल. मायटोस्क्रिया ही अलगे आहे, ह्याच्या सेलमध्ये एकच मायटोकॉन्ट्रिया आहे. या उलट एक प्रोटोजो आहे चाओसच्या सेलमध्ये एका सेलमध्ये 5 लाख मायटोकॉन्ट्रिया. म्हणजे याचा अर्थ मायटोकॉन्ट्रियाची संख्या डिफर आहे, प्रत्येक सेलमध्ये वेगवेगळ्या असू शकतात. रिनल ट्यूब जी किडनी आहे, किडनीमध्ये जे नेफ्रॉन आहे यामध्ये रेनल ट्यूबमध्ये 300-400 मायटोकॉन्ट्रिया आहे, जे युरिन फॉर्मेशनमध्ये मदत करते. लिव्हर सेलमध्ये 1,600 आणि स्पर्ममध्ये 20-25. स्पर्ममध्ये मायटोकॉन्ट्रिया असते स्पायरल मायटोकॉन्ट्रिया. ओके, जर बघा आपल्याला सर मायटोकॉन्ट्रिया काढायचं असेल तर काढून बघूया. ठीक आहे, एकदा बघूया आपण जर कसं असते. हे काढलं आम्ही
आउटर मेम्ब्रेन ओ एम. आत काढले मी इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेनमध्ये काय आहे, फोल्डिंग पाय मिळतात. हे झालं इनर मेम्ब्रेन. आत काय आहे सेंटरला तुम्हाला, की तुम्हाला ह्या ठिकाणी सर्क्युलर DNA दिसा डबल. हा काय आहे DNA दिसायला आहे. त्यानंतर याच्या आत जर तुम्ही गेला तर तुम्हाला 70S रायबोझोम आहे. हा रायबोझोम आहे, याला म्हणूया 70S रायबोझोम. काही तुम्हाला की RNA दिसणार, RNA हे आहेत RNA, याला म्हणूया RNA. त्यानंतर ह्यामध्ये जे काही फ्लुइड जे आहे, या फ्लुइडला आपण काय म्हणूया मॅट्रिक्स. ह्यात जे फ्लुइड असते काय म्हणूया स्ट्रोमा म्हणूया मॅट्रिक्स. मॅट्रिक्स. तर असं एक नॉर्मल आपण काय करू शकतोय, मायटोकॉन्ड्रिया काढू शकतोय. ओके. बघा मायटोकॉन्ड्रिया, अनेक मायटोकॉन्ड्रिया येऊन एक सिस्टम बनली जात्या. हे काय करूया आपण खोड्या, की मायटोकॉन्ड्रिया अ सिस्टम इज कॉल्ड कॉन्ड्रिओझोम. सगळ्यात IMP भाग आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर हा लक्षात ठेवायचा बघा. मायटोकॉन्ड्रिया टेक व्हायटल स्टेन, जेनस ग्रीन आणि जेनिटल व्हायलेट IMP. मायटोकॉन्ड्रियाला स्टेन करण्यासाठी आपण जेनस ग्रीन, जेनिटल व्हायलेट या स्टेनचा वापर करतो. त्यानंतर मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस कोण म्हटलं, तर मॅकवे सी स्क्वीज. काय सायंटिस्ट नाव आहे सी स्क्वीज. यांनी मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस शब्द वापरला. तर बघा, तर मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला असं पाहायला लागते. जर त्याची मेम्ब्रेन बघा या ठिकाणी, दिसते का तुम्हाला, ही त्याची आउटर मेम्ब्रेन आहे. आपण काय म्हणाले बघा, ही त्याची आउटर मेम्ब्रेन बाहेर दिसायला. ह्याच्या आत आहे ती इनर मेम्ब्रेन. यांच्यामध्ये जी स्पेस आहे त्याला काय म्हटलं, काय म्हणते पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस. आत इनर मेम्ब्रेनमध्ये काही जे फोल्डिंग सारखं स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलं आपण क्रिस्टी किंवा क्रिस्टा. आत जे फ्लुइड आहे त्याला म्हटलं आपण मॅट्रिक्स. आणि मागाशी जे इंटर म्हटलं ना स्पेस, इथं आहे बघा इनर मेम्ब्रेन स्पेस. काय म्हटलं इनर मेम्ब्रेन स्पेस. हो, ही मायटोकॉन्ड्रिया. सेलच्या आत जे सायटोसोल आहे त्या सायटोसोलमध्ये मायक्रोट्युब्युल्स आहेत. आणि हे मायक्रोट्युब्युल आहेत जे काय करणार, मायटोकॉन्ड्रियाची मुवमेंटला मदत करतात. परत तेच गोष्टी आहेत बघा. काय दिले बघा, मायटोकॉन्ड्रिया काय दिले बघा, द मायटोकॉन्ड्रिया बाउंडेड बाय डबल युनिट मेम्ब्रेन. माहिती आहे, इच मेम्ब्रेन ॲज 60 एंगस्ट्रॉम थिक. जाऊ दे, आपल्याला काय डबल मेम्ब्रेन. दिस कंपार्टमेंट बघा पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस, की आउटर आणि इनरमध्ये जी स्पेस आहे त्याला म्हटलं जाते पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस किंवा आउटर चेंबर. त्यानंतर एक केमिकल आहे, बाय द यूज ऑफ केमिकल डिक्झिटोनिन आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया रिमूव्ह, बाहेर काढली, नष्ट केली. द मायटोकॉन्ड्रिया विदाउट आउटर मेम्ब्रेन नोन ॲज मिटोप्लास्ट. क्वेश्चन आला, मिटोप्लास्ट म्हणजे काय. अशी मायटोकॉन्ड्रिया ज्याची आउटर मेम्ब्रेन नाही आहे तर त्याला आपण मिटोप्लास्ट. हा क्वेश्चन आहे. ओके. इनर मेम्ब्रेन of mitochondria has infolding. This infolding is called क्रिस्टी. प्लांटमध्ये आपण त्याला
ट्युब्युली शब्द वापरला प्लांटमध्ये. बेसल फ्लुइड मायटोकॉन्ड्रिया इज नोन ॲज मॅट्रिक्स. बरोबर आहे. ही मॅट्रिक्स फेसिंग क्रिस्टीज सम रॅकेट म्हटले रॅकेट पार्टिकल प्रेझेंट. तर काय ना क्रिस्टीमध्ये काही जे उभार दिसाल्यात त्यांना म्हटलं जाते ऑक्सिझोम, F1 पार्टिकल, एलिमेंटरी पार्टिकल. बघा या ठिकाणी क्रिस्टीमध्ये आता आपल्याला काढायला का नाही कुणास ठाऊक. एक मिनिट प्रयत्न करूया आपण. एक मिनिट हां. समजा आपण या ठिकाणी काय करूया की एक इमेज काढायचा प्रयत्न करूया. तुम्हाला माहिती आहे की आपण काय केलं होतं मगाशी, ही आउटर मेम्ब्रेन आणि आत काय केलं होतं आपण, ही इनर मेम्ब्रेन. ह्या इनर मेम्ब्रेनमध्ये काही तुम्हाला असं फोल्डिंग पाहायला मिळतात. ह्यामध्ये असे काही ह्याला आपण काय म्हटलं, हे जे ह्याला आपण म्हटले क्रिस्टी म्हटलं होतं. काय म्हटलं आपण, क्रिस्टी शब्द वापरला होता. लक्षात. तर क्रिस्टी म्हणजे काय म्हणूया आपण, हे गेला जर तुम्ही मॅग्निफाय केलं तर कसं दिसणार बघा. हेच इमेज आहे बघा. मी असं करतो आणि ह्याच्यामध्ये बघा हे असं तयार केलं. आणि ह्याला आपण काय करूया मॅग्निफाय करून बघूया. हे जे स्ट्रक्चर कसे झाले बघा मॅग्निफाय करून. बघा तर काय करूया, हा त्याचा हेड आहे, हा त्याचा बेस आहे. हा हेडला म्हणतोय आपण F1 जो मॅट्रिक्सला फेस करायला आहे. F0 आहे तो सेल मेम्ब्रेनमध्ये इम्बल्डेड आहे. आणि असं जे स्ट्रक्चर आहे ह्याला आपण काय म्हणतोय माहिती आहे, काय म्हणतोय आपण ह्यालाच म्हणतोय ऑक्सिझोम किंवा F1 पार्टिकल किंवा कॉम्प्लेक्स 5. ओके. तर हिने हे सांगाल ते बघा, बेसल फ्लुइड मायटोकॉन्ड्रिया इज नोन ॲज मॅट्रिक्स फेसिंग सरफेस क्रिस्टी. म्हणजे हा जो भाग होता हेडसारखा तो मॅट्रिक्सला फेस करायला आणि हा सेल मेम्ब्रेनमध्ये इम्बल्डेड होता. दिस पार्टिकल, ह्या पार्टिकलला म्हटलं आम्ही ऑक्सिझोम, F1 पार्टिकल, एलिमेंटरी पार्टिकल, फर्नांड्स मोर पार्टिकल. ऑक्सिझम डिस्कवर बाय फर्नांड्स अँड मोरे. हा MCQ आहे. टर्म ऑक्सिझम प्रपोज्ड बाय लिग्नर. 2 क्वेश्चन आहे. दिस पार्टिकल इसेन्शियल फॉर ॲरोबिक रिस्पायरेशन. जे F1 पार्टिकल जे आहेत आम्हाला ॲरोबिक रिस्पायरेशनमध्ये महत्त्वाचा रोल पूर्ण करतात. these are only mitochondria which we utilize oxygen की ऑक्सिजन असा कोणता भाग आहे, मायटोकॉन्ड्रियाचा असा कोणता भाग आहे जो ऑक्सिजन वापरतोय, तर हा आहे ऑक्सिझोम. दिस पार्टिकल प्रोसेस इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम लास्ट स्टेप ऑफ ॲरोबिक रिस्पायरेशन. तर ॲरोबिक रिस्पायरेशनमध्ये जर तुम्ही बघितला ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टमध्ये सर्वात शेवटी ऑक्सिजनचा वापर कोण करत असेल तर ऑक्सिझोम F1 पार्टिकल. हा जो आहे हा तुम्हाला दिसायला वरचा भाग आहे. हा वरचा जो भाग आहे ह्याला म्हणूया आपण F1 आणि हा जो भाग आहे मेम्ब्रेनमध्ये आहे F0. आणि इथं काय केलं ते
ATP बनले जाते. इथेच काय बनले जाते? ATP बनले जाते. बरोबर. तर आपण मायटोकॉन्ड्रियामध्ये बऱ्याचशा गोष्ट बघाले बघा. ॲनिमेशन चालू आहे का बघा? चालू आहे. तर काय दिसायला बघा, सेल मेम्ब्रेनच्या आत धसलेला भाग आहे, काही बाहेर भाग आहे आणि इथं ATP तयार केले जाते. काय तयार केले जाते? ATP तयार केले जाते. तर काय दिलं बघा, नोबेल प्राइज इन केमिस्ट्री 1997 फॉर इन्सुडेशन ऑफ एन्झायमॅटिक केमिकल. म्हणजे काय येणार की ATP कसं बनलं जाते यासाठी पॉल बोअर, जॉन वॉकलर या दोघांना यासाठी नोबेल प्राइज केला. तर हे लिपिडचं आपल्याला माहीत असेल तर लिहून ठेवा. म्हणजे मेन पॉईंट घेऊया आपण. तर काय दिलं बघा, द फोल्ड इज कॉल्ड क्रिस्टी, टर्म गिवन बाय पलाडे. क्रिस्टीचं टर्म आहे ते पलाडेने दिलं. MCQ म्हणूया आपण. इनर मायटोकॉन्ड्रिया मेम्ब्रेन साईड फॉर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, रिडॉक्स प्रोसेस पाहायला मिळत्या. एन्झाईम इन इनर मेम्ब्रेन सक्सिनेट डिहायड्रोजनेज, ह्याला मार्कर एन्झाईम म्हटलं जाते. हा IMP आहे जो फक्त आम्हाला मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनमध्ये पाहायला मिळतो. IMP. ATP एज म्हणजे एन्झाईम लागले. हां, हे लक्षात ठेवा. सक्सिनेट डिहायड्रोजनेज. त्यानंतर काय आउटर मेम्ब्रेन किंवा पेरी मायटोकॉन्ड्रियल फॉलिंग एन्झाईम ॲनालिटिक. हे काय उपयोग नाही आहे. पुढे घेऊ आपण. चला ठीक आहे. हां, तर काय केलं ते बघा की मायटोकॉन्ड्रियाचा DNA एम्प्टी DNA म्हटलं जातं आहे. हा काय करतोय? मॅटर्नल इनहेरिटन्सी. हा क्वेश्चन आहे. IMP. बस IMP बरोबर आहे. आणि त्याचबरोबर की ह्यामध्ये एक विशेष प्रकारचं लिपिड आहे, युनिक आहे. त्याचं नाव आहे कार्डिओलिपिन. तर काय दिले बघा, बरं ठीक आहे, काय गरज नाही. हे दिले बघा मायटोकॉन्ड्रिया. बघा मायटोकॉन्ड्रिया आर ॲक्युमुलेटेड मीन्स जमा होणे सिलिया आणि फ्लॅजेला. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टल व्हॅक्यूल, पॅरामोशियममध्ये जे कॉन्ट्रॅक्टल व्हॅक्यूल आहे इथं तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया. जी सेल मोर ॲक्टिव्ह आहे त्याच्याकडे जास्त एनर्जी रिक्वायरमेंट आहे तर तुम्हाला मायटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त असणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार. सेकंड मोस्ट कॉमन सेल ऑर्गनल्स ॲनिमल सेलमध्ये. ॲनिमल बघितला तर न्यूक्लियस नंतर कोण असतो आहे? मायटोकॉन्ड्रिया. फर्स्ट जो आहे की जे काही लार्जेस्ट ऑर्गनल्स आहे सेल ऑर्गनल्स मायटोकॉन्ड्रियाने न्यूक्लियस आहे आणि मायटोकॉन्ड्रिया सेकंड आहे. पण प्लांटमध्ये मायटोकॉन्ड्रियाबरोबर क्लोरोप्लास्ट पण पाहायला मिळतो आहे. त्यानंतर अल्ट्रास्ट्रक्चर स्टडी कोण केलं? पलाडे यांनी काय केलं? अल्ट्रास्ट्रक्चर स्टडी केली आपल्याला. पलाडे आणि जोसेफ स्टॅन. आणि चालू बघा परत सक्सिनेट डिहायड्रोजनेज मार्कर एन्झाईम मायटोकॉन्ड्रिया IMP. नीट 12 सप्टेंबर लिहून ठेवा, या प्रयोग करून. तर इथं काय करूया आपण की हा लेक्चर इथं काय करतोय आपला संपला जातोय. ओके, बाय.